ओके, हॅलो स्टुडंट्स. टुडे आता आपण परत काय स्टार्ट करत आहोत, ब्रिज कोर्स आपला स्टार्ट करत आहोत. आज आपण कोणता व्हिडिओ घेणार आहे? आज आपण ब्रिज कोर्समध्ये 8th स्टँडर्डचा सेकंड टेस्ट घेणार आहे. ओके, कोणता? सायन्सचा. चला तर मग आपण सुरू करूया. आणि ब्रिज कोर्सच्या डिफरंट सब्जेक्टचा व्हिडिओ मिळवण्यासाठी असंच आपल्या महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकनला काय करा, प्रेस करा. ओके, आता आपण काय करू, 8th स्टँडर्डची टेस्ट नंबर 2 स्टार्ट करू. ओके, सो आपण बघूया क्वेश्चन नंबर 1. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. आपल्याला काय करायचं आहे, फॉलोइंग क्वेश्चनचा आन्सर सांगायचे. ऑब्झर्व द गिवन पिक्चर केअरफुली. हाऊ वुड यू अवॉइड दिस. हे पिक्चर बघा आणि इथे आपल्याला काय दिसतंय आणि हे अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्याला सांगायचं आहे. ह्या पिक्चरमध्ये जर आपण बघितलं तर ह्या शूजला काय झालेलं आहे, फंगस इथे साचलेली, खूप सारी बुरशी या शूजवर आलेली आहे. तर ही बुरशी अवॉइड करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. आता इथे काय दिसते आपल्याला, लेदर शूज गेट्स अफेक्टेड बाय फंगस ड्यू टू मॉइश्चर. जेव्हा पावसाळ्याचं सीझन असतं, मॉइश्चर जास्त असतं, तेव्हा काय होतं, हे लेदर शूज अफेक्टेड होतात फंगसमुळे. ओके, आणि ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला लेदरच्या शूजला काय करायला पाहिजे, ऑइलची पॉलिशिंग आपण अवॉइड करायला पाहिजे. ओके, सो घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट टाइप ऑफ चेंजेस इज चेंज What type of change is the change of season from summer to rain, winter? So read question again. What type of change is the change of seasons from summer to rain to winter? Okay, it is a periodic changes. हे changes कसे असतात, periodic असतात. These changes are periodic changes. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आपल्याला हा चार्ट काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. ओके सर, चला तर आपण या चार्टमध्ये बघतोय, इथे आहे सेल. ओके, त्याच्यानंतर दिलं आहे आपल्याला ऑर्गन, मग दिली होती ऑर्गन सिस्टीम. आपल्याला काय करायच्या होत्या, या फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट करायच्या होत्या. तर त्याच्यामध्ये सेल नंतर आपण घेऊया टिश्यू. ओके, टिश्यू नंतर ऑर्गन, मग ऑर्गन सिस्टीम, मग बॉडी. हे तर काय आहे, सेलपासून काय बनतात, सेलच्या ॲग्रिगेशनपासून बनतात टिश्यू, आणि टिश्यू जेव्हा ॲग्रिगेट होतात तेव्हा बनतात ऑर्गन. ओके, आणि जेव्हा सगळे ऑर्गन्स ॲग्रिगेट होतात तेव्हा बनते ऑर्गन सिस्टीम, आणि आपल्या ऑर्गन सिस्टीमपासून आपली काय बनलेली असते, बॉडी बनलेली असते. अशा प्रकारे आपण हा फ्लो चार्ट काय केला, कंप्लीट केला. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 2. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. याच्यातले आपल्याला एनी 3 कोणतेही 3 काय करायचे, क्वेश्चन काय करायचे, सॉल्व करायचे. सी द क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1 आपल्याला सांगायचं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द कंडक्शन अँड कन्व्हेक्शन. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मधले आपल्याला काय सांगायचं आहे, डिस्टिंग्विशिंग करायचं आहे. ओके, सी हिअर. कंडक्शन आणि कन्व्हेक्शन मधलं आपण काय सांगणार आहे, डिस्टिंग्विशिंग पार्ट सांगणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघतोय, ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम कोल्ड पार्ट टू द हॉट पार्ट इज कॉल्ड ॲज अ कंडक्शन. हीटचं ट्रान्सफर्शन कोल्ड पार्टपासून ते हॉट पार्टकडे जेव्हा होतं, हीटचं ट्रान्सफर जेव्हा कोल्ड पार्टकडून हॉट पार्टकडे होतं त्याला आपण कंडक्शन म्हणतो. हीट इज ट्रान्सफर बाय मीन्स ऑफ द करंट्स कॉल्ड कन्व्हेन्शन करंट. दिस प्रोसेस इज नोन ॲज अ कन्व्हेन्शन ऑफ हीट. जेव्हा हीट ही कुठून फ्लो करते, याच्यामध्ये वायर थ्रू, करंट थ्रू जेव्हा फ्लो करते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, कन्व्हेन्शन ऑफ हीट म्हणतो. मीडियम इज रिक्वायर्ड फॉर कंडक्शन ऑफ हीट. हीटच्या कंडक्शन आपल्यासाठी काय लागत असते, हीटच्या कंडक्शनसाठी आपल्याला मीडियम लागत असते. कन्व्हेक्शन नीड्स अ मीडियम. कन्व्हेक्शनला पण आपल्याला काय लागते, मीडियम लागते. थर्ड पॉईंट आपण बघितला, इन अ कंडक्शन पार्टिकल ऑफ मटेरियल हॉट मूव ओनली ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम वन पार्टिकल टू द नेक्स्ट. कंडक्शनमध्ये काय होतं, हीट फक्त एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे काय होते, मूव होते. तसं इन कन्व्हेन्शनमध्ये काय होतं, मॉलिक्युल्स ऑफ मटेरियल ॲब्झॉर्ब हीट अँड मूव टू अनदर प्लेस. मॉलिक्युल्स काय करतात, हीट ॲब्झॉर्ब करतात आणि दुसऱ्या प्लेसकडे जातात. याच्यात काय होते, एका मटेरियलमधून दुसऱ्या मटेरियलमध्ये हीट ट्रान्सफर होते, पण याच्यामध्ये काय होतं, हीट ॲब्झॉर्ब करतो तो मॉलिक्यूल, गॅस मॉलिक्यूल असेल किंवा दुसरा इतर कोणी मॉलिक्यूल असेल, तो काय करतो, हीट ॲब्झॉर्ब करतो आणि एका प्लेसपासून दुसऱ्या प्लेसकडे एनर्जीमुळे काय होतो, मूव होतो. ओके, त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. सेकंड क्वेश्चन आहे आपला, अ फोर्स ऑफ 800 न्यूटन वॉज अप्लाइड टू स्टॉप अ कार that was moving with a constant velocity. The car stopped after moving 12 meter. How much work is work done? ओके, किती वर्क डन झालंय ते आपल्याला सांगायचं आहे. जेव्हा 800 न्यूटनचा फोर्स अप्लाइड केलेला आहे तुम्ही कारला आणि कार ही कॉन्स्टंट वेलोसिटीने पुढे जाते,
कार ही काय झाली, आफ्टर मुव्हिंग 12 मीटर्स कार काय झाली, स्टॉप झाली. मग हाऊ मच वर्क, कारने किती वर्क डन केलं, कारने किती वर्क परफॉर्म केलं हे काय करायचं आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे इथे. ओके, सो आपण आता काय करू, सॉल्व्ह करू हा प्रॉब्लेम. सो तर आपण काय बघूया आता, सोल्युशन बघूया याचं. ओके, इथे आपण बघतोय फोर्स आपल्याला गिवन आहे किती, 800 न्यूटन आपल्याला फोर्स गिवन आहे, डिस्प्लेसमेंट गिवन आहे 12 मीटर. इथे बघा डिस्प्लेसमेंटला आपण काय दिलं आहे, निगेटिव्ह साईन दिलं आहे. तर डिस्प्लेसमेंटला आपण निगेटिव्ह साईन काय दिलेलं आहे, 12 मीटर इज निगेटिव्ह बिकॉज आफ्टर अप्लाइंग ब्रेक कार वॉज स्टॉप अपोजिट टू द फोर्स. तुम्ही काय केलं, अपोजिट फोर्स त्याला काय केला, अप्लाय केलं, त्याच्यामुळे कार स्टॉप झाली. ओके, त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंटला कोणतं साईन इन, आपल्या निगेटिव्ह साईन इन. जर आपण वर्कचा फॉर्म्युला बघितला तर वर्कचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हा वर्कचा काय आहे फॉर्म्युला आहे. फोर्सची व्हॅल्यू आपण पुटअप केली 800 न्यूटन. आफ्टर दॅट वी पुटअप द व्हॅल्यू ऑफ द डिस्प्लेसमेंट दॅट इज अ -12 मीटर. ओके, त्याच्यानंतर आपलं जे फायनल आन्सर आलं मल्टिप्लिकेशनने, इट इज अ -9600 न्यूटन मीटर काय आलं आपला आन्सर आलं. न्यूटन मीटर्सला दुसरं आपण काय म्हणतो, जूल म्हणतो. वर्क हे न्यूटन मीटरमध्ये किंवा जूलमध्ये काय केलं जातं, मेजर केलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला जे वर्क डन त्यांनी कॅल्क्युलेट करायला का लावले होते, किती 9600 न्यूटन मीटर किंवा मग जूल ही व्हॅल्यू काय येईल वर्कची. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हाय डज दिस हॅपन, देअर इज अ क्रॅकलिंग साऊंड प्रोड्यूस व्हाईल विअरिंग अ स्वेटर. स्वेटर घालताना क्रॅकलिंग साऊंड का प्रोड्यूस होतो हे आपल्याला बघायचं आहे. सो तर आपण काय बघूया, आन्सर बघूया. स्वेटर इज अ मेड अप ऑफ वूल ड्यू टू द फ्रिक्शन इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप ऑन वूल. स्वेटर कशापासून बनलेलं असतं, वूलपासून बनलेलं असतं. आणि जेव्हा आपण ते घालतो तेव्हा बॉडी आणि वूलच्या याच्यामध्ये फ्रिक्शनमुळे, बॉडी आणि वूलच्या फ्रिक्शनमुळे त्याच्यावर काय होतो, इलेक्ट्रिकल चार्ज डेव्हलप होतो. व्हाईल विअरिंग अ स्वेटर बाय फ्रिक्शन स्टॅटिक चार्ज वॉज डेव्हलप ऑन द वूल. जेव्हा आपण त्याला घालत असतो तेव्हा काय होतं, एक स्टॅटिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज काय होतो वूलवर डेव्हलप होतो. ड्यू टू द अपोजिट चार्ज अट्रॅक्शन मायन्यूट स्पार्क फ्रॉम विच कॉज अ क्रॅकिंग साऊंड. त्याच्यामुळे जे अपोजिट चार्जचं अट्रॅक्शन होतं त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला एक स्पार्क ऐकू येतो. त्याच्यामुळे तुम्हाला काय ऐकू येतो, स्पार्क होतो आणि त्याचा क्रॅकिंग साऊंड काय येतो, ऐकू येतो. परत एकदा आपण आन्सर रीड करूया. स्वेटर इज अ मेड अप ऑफ wool due to the friction electric charge developed on wool. While wearing a sweater by friction static electric charge was developed on wool due to the opposite charge attraction minute spark from which causes a cracking sound. त्याच्यामुळे आपल्याला काय ऐकू येतो, एक क्रॅकिंग साऊंड ऐकायला होतो. ओके, सो आता नंतर बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ अ नीट डायग्राम ऑफ प्लांट सेल शोज सेल ऑर्गनल्स गिवन इन द ब्रॅकेट. आपल्याला काय करायची, एक प्लांट सेलची डायग्राम काढायची. ओके, आता आपण काय करूया, डायग्राम ड्रॉ करूया. ओके, तर इथे आपल्याला काय दिसते, ही नीट लेबल डायग्राम दिसते प्लांट सेलची. आता जर हे आपण ही लाइनिंग जी बघितली, हे काय हेक्सागोनल शेप आहे. ओके, हा कसला प्लांट सेलचा काय आहे, शेप आहे. आणि ही जी डबल लाईन दिसते ही काय आहे, त्याची सेल वॉल आहे. याला आपल्याला काय करायचं आहे, हे जेवढे नेम्स आपल्याला गिवन आहे हे नेम्स काय करायचे, त्याच्यामध्ये हे पार्ट्स आपल्याला काढायचे होते त्या डायग्राममध्ये. तर फर्स्ट हा जो पार्ट काढलेला आहे आपण, याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ द सेल. इट इज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल कॉल्ड ॲज अ मायटोकॉन्ड्रिया. ओके, त्याच्यानंतर आपल्याला दिलेली न्यूक्लियस. इट इज अ फंक्शनल युनिट ऑफ सेल. न्यूक्लियस काय असते, सेलची फंक्शनल युनिट असते. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया फूड व्हॅक्युल्स. व्हॅक्युल्सचं काम काय असतं, फूड डायजेशनचं काम असतं, याला म्हणतात आपण व्हॅक्युल्स. नंतर पाहूया क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट काय असतं, क्लोरोफिल होल्ड करतो. क्लोरोफिल हे ग्रीन पिगमेंट असतं जेणेकरून प्लांट सेल काय करते, फोटोसिंथेसिस करते. ओके, हा पण झाला आपला आजचा पॉईंट. सॉरी, ही झाली आपली प्लांट सेल. आता आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन नंबर 3 करायचं आहे आता सॉल्व. राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ह्या क्वेश्चनचे आपल्याला काय करायचे आहे, आन्सर्स राईट करायचे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे आयडेंटिफाय द पार्ट शोन इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन्स. जे आपल्याला फिगरमध्ये दिलेले पार्ट्स आहे ABC ते काय करायचे, आपल्याला आयडेंटिफाय करायचे, त्यांचे नेम आपल्याला द्यायचे. ओके, चला तर मग फिगरकडे बघा. पार्ट ए जर बघितला तर पार्ट ए मध्ये आपल्याला काय दिसतंय, लिव्हर दिसते. दिस पार्ट इज कॉल्ड ॲज अ लिव्हर. पार्ट बी मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, स्टमच दिसते. पोट आपण ज्याला म्हणतो ते दिसते, स्टमच. ओके, 3 मध्ये आपल्याला काय दिसतंय, इंटेस्टाईन दिसतंय, पण कोणत्या,
स्मॉल इंटेस्टाईन्सवर त्यांनी काय केलेलं आहे, ॲरो केलेला आहे, स्मॉल इंटेस्टाईन्स. ओके, हा क्वेश्चन पण आपला काय झाला, सॉल्व झाला. त्याच्यानंतर आपल्याला कोणता क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक ड्युरिंग द थंडरस्टॉर्म्स. थंडरस्टॉर्म्स आल्यानंतर तुम्ही कोणकोणते प्रिकॉशन्स घ्याल ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, आपण आता ते प्रिकॉशन्स राईट करू. तर थंडरस्टॉर्म्स आल्यानंतर म्हणजे विजा चमकल्यानंतर तुम्हाला काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे आपल्याला ते 3 मार्क्सला लिहायचे. तर 3 प्रिकॉशन्स तुम्ही 3 मार्क्ससाठी राईट केले पाहिजे. इथे आपण किती प्रिकॉशन्स राईट केले, 5 प्रिकॉशन्स राईट केले. त्याच्यामधला फर्स्ट प्रिकॉशन आहे, डू नॉट स्टँड ऑन ओपन ग्राउंड अँड बिलो द ट्री. तुम्ही ओपन ग्राउंडवर उभे राहू नका आणि एखाद्या झाडाच्या खाली पण उभे राहू नका. ओके, त्याच्यानंतर डू नॉट गॅदर इन वन प्लेस. एका जागेवर उभे राहू नका. ओके, सगळ्यांनी एका जागी गॅदर होऊ नका, जमा होऊ नका. डू नॉट यूज मोबाईल फोन्स यूज करू नका. जेव्हा वीज चमकत असेल तेव्हा मोबाईल फोनचा यूज अवॉइड करा. डू नॉट प्लग इन इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेसमध्ये कोणत्याच गोष्टी प्लग करू नका. ओके, स्टँड ऑन ड्राय वूड ऑर प्लास्टिक. मोस्टली जे नॉन कंडक्टर असतात, हीट आणि इलेक्ट्रिसिटी, त्या गोष्टींवर आपण काय राहिलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे, जेणेकरून वीज आपल्याकडे खेचली जात नाही. म्हणजे ड्राय वूड असतं त्याच्यामध्ये प्लास्टिक असते, या गोष्टींवर उभं राहिल्यानंतर वीज आपल्याकडे खेचली जात नाही. अशा प्रकारे आज टेस्ट नंबर 2 पण आपण इंग्लिशची कंप्लीट केली आहे. आता आपण सायन्सची टेस्ट नंबर 2 पण कंप्लीट केली आहे. आता 8th स्टँडर्डची. ओके, आता 8th स्टँडर्डची आपण टेस्ट नंबर 3 पण लवकरच अपलोड करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाकून द्या, लवकरच आम्ही त्याचे ॲन्सर्स तुम्हाला देऊ. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. बाय स्टुडंट्स, टेक केअर.